लग्न 8 दिवसांवर असताना मोडल्याचा प्रकार घडलाय। 11 तोळे सोनं घेतलं, लाखोंचा खर्चही करून घेतला, आणखी 5 लाखांची मागणी केली आणि यामुळे विवाह रद्द झालाय। या प्रकरणी पंढरपूरच्या चौघांविरुद्ध अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती। निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या। मंगल कार्यालय, केटरिंग आणि इतर कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला होता। मात्र लग्नाला अवघे 8 दिवस बाकी असताना वर पक्षाकडून आणखी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने विवाह मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पंढरपूरमधील 4 जणांविरोधात अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। याबाबत अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अभिजित जावळे, अलका जावळे, आकांक्षा कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। फिर्यादीनुसार मुलीच्या विवाहासाठी वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवण्यात आलं होतं। डिसेंबर 2025 मध्ये अलका जावळे यांनी संपर्क साधत त्यांचा मुलगा अभिजित जावळे हा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विवाहासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं। त्यानंतर दोन्ही कुटुंबियांची भेट झाली आणि विवाहाबाबत चर्चा सुरू झाली। जानेवारी 2026 मध्ये पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत मुलगा सरकारी नोकरीत असून निर्व्यसनी असल्याचं सांगत 20 तोळे सोन्याच्या हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। चर्चेनंतर 11 तोळे सोनं देण्याचं ठरलं आणि विवाह देखील निश्चित झाला। 25 जानेवारी 2026 रोजी दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी वधू पक्षाने 5 लाख रुपयांचा खर्च केला। त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं 27 जून 2026 हा विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला। विवाहाची तारीख जवळ येत असताना कुलदेवतेसमोर ठेवण्याची प्रथा असल्याचं सांगून वर पक्षानं 11 तोळे सोन्याचे दागिने विवाहापूर्वीच देण्याची मागणी केली। त्यानुसार 13 जून रोजी वधू पक्षानं 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने वर पक्षाकडे सुपूर्द केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दागिने स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अलका जावळे आणि अभिजित जावळे यांनी फोनवरून संपर्क साधत फर्निचर, संसारोपयोगी भांडी, वरातीसाठी वाहन आणि डीजे व्यवस्थेसाठी आणखी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर अभिजित जावळे यांना अरेरावीची भाषा वापरत मागणी पूर्ण करणार नसाल तर लग्न मोडलं समजा असं सांगितल्याचं फिर्यादीत म्हटलंय। वाद वाढल्यानंतर मध्यस्थांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला। मात्र 15 जून रोजी मध्यस्थांच्या माध्यमातूनच हे लग्न होणार नसल्याचा निरोप वधू पक्षाला देण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय। लग्नासाठी मंगल कार्यालय, केटरिंग, कपडे, सजावट यांसह विविध कामांची बुकिंग करून आगाऊ रक्कम भरली होती। तसेच निमंत्रण पत्रिकाही वितरित करण्यात आल्या होत्या। त्यामुळे वधू पक्षाला याचा मोठा आर्थिक फटका बसला असून मुलगी आणि कुटुंबियांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आलाय। या प्रकरणी पंढरपूरच्या या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीच्या तक्रारीवरून अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अभिजित जावळे, अलका जावळे, आकांक्षा कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।